मुखेड तालुक्यातील मौजे अंबुलगा बुद्रुक इथं शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी सकाळी सुमारे 8 वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे चालत्या कारला अचानक भीषण आग लागल्याची थरारक घटना घडली। कोळनूर अंबुलगा रस्त्यावरून जात असलेली MH 24 AF 5595 क्रमांकाची 4 चाकी कार चालू असताना अचानक कारमधून धूर निघू लागला। काही क्षणातच धुराचे लोट वाढले आणि कारच्या बोनेटमधून आगीच्या ज्वाला बाहेर पडल्या। कारचे चालक व मालक माधव झाडे यांनी प्रसंगवधान राखत तात्काळ कार रस्त्याच्या कडेला थांबवून बाहेर उडी घेतली। त्यामुळे मोठी जीवितहानी टळली। मात्र आगीच्या झळा लागल्याने त्यांना किरकोळ भाजण्याची दुखापत झाली असून देगलूर इथं त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आले। आगीनं काही सेकंदातच रौद्र रूप धारण केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरले होते। आगीचा दाट धूर आकाशात उंच पसरलेला दिसत होता। काही वेळातच संपूर्ण कार जळून खाक झाली। या घटनेबाबत कार मालकानं मुक्रामाबाद पोलीस ठाण्यात लेखी माहिती दिली असून पुढील तपास सुरू आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी उत्तम चव्हाण यांचा रिपोर्ट।